लोकसभेला शिल्लक राहिले नाही, काय न्यूसन्स व्हॅल्यू आहे, काय काडीची किंमत आहे, राजकीय किंमत, त्यानंतर काय विधानसभेला यांचं झालं, आता गल्लीच्या निवडणुका लागल्यात, ही शेवटची राजकीय घरघर, हेच उत्तर आहे। वकील गुणरत्न सदावर्तेंची ही ठाकरे बंधूंवरील टीका ऐकलीत। सदावर्ते त्यांच्या अशा वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात। राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा साजरा करणार आहेत। मात्र या विजयी मेळाव्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे। हे मास्टर हे दोघे जण सुद्धा की नाही स्वतःच्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघे जण। आणि तुम्हाला सांगतो हे सगळं करून ज्या या हत्येवर, शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय काय म्हणतात विजय उत्सव करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, विजय मेळावा करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, तो त्यांचा विजय मेळावा नाहीये, तो तांडव आहे, तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल। हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर सदावर्ते यांच्या घराबाहेर मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला होता। त्यात गुणरत्न सदावर्तेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून शिवसैनिक आक्रमक झाले। ठाकरे सेनेचे प्रशांत भिसे यांनी तर वायफळ बडबड करणाऱ्या सदावर्तेंना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत सदावर्तेंच्या कानशिलात मारणाऱ्याला थेट 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय। एक कुरळ्या केसांचा कुत्रा बेंबीच्या देठापासून ओरडायला लागलाय, बोंबलायला लागलाय, शिव्या द्यायला लागलाय आपल्या मराठी माणसांना। जो कोणी त्या गुणरत्न सदावर्तेच्या कानाखाली वाजवेल त्याला मी 1 लाखांचं बक्षीस जाहीर करतो। महायुती सरकारच्या प्रत्येक निर्णयानंतर सदावर्ते सरकारची बाजू मांडताना दिसतायत। मात्र यावेळी महायुतीची बाजू मांडताना सदावर्तेंनाच टीकेचा धनी व्हावं लागलंय। त्यामुळे ठाकरे बंधूंसंदर्भातील वक्तव्यानं सदावर्तेंच्या अडचणी वाढणार की सदावर्ते विरोधकांना शिंगावर घेऊन वकिली खाक्या दाखवणार हे बघणं औत्सुक्याचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।